नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नवेदर बेली पूल कोसळण्याची वाट पाहताय का? एसटी बंद, लोडिंग ट्रक, डंपर सुरू, बंद पाकिट खेळ। 8 दिवसांचे आश्वासन हवेतच। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात जनतेचा संताप। अलिबाग रेवदंडा मार्गावरील नवेदर येथील धोकादायक बेली पुलावर अवजड वाहनांना रोखण्यासाठी 8 दिवसांत लोखंडी बॅरियर्स उभारण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांनी दिलेले आश्वासन फोल ठरले आहे। मुदत संपूनही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही। विशेष म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव एसटी बस सेवा बंद करण्यात आली असताना त्याच पुलावरून अवजड ट्रक, डंपर आणि मालवाहू वाहने सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पुलाची दुरावस्था, पावसाळा आणि वाढणारा वाहतुकीचा ताण लक्षात घेता मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त करत तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। दरम्यान युवा कार्यकर्ते दीपक गुरव यांनी भविष्यात अपघात झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फुंडे, रेवदंडा।